माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब तसेच सर्व उपजिल्हाधिकारी व तहसीलदार व तलाठी सर्व खात्याचे अधिकारी व कर्मचारी आणि सिव्हिल हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर संजीव ठाकूर सर, महानगरपालिका आयुक्त माननीय शीतल तेली उगले मॅडम तसेच पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय शिरीष सरदेशपांडे साहेब, उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस खात्यातील काही अधिकारी यांना व जिल्हाधिकारी कार्यालयामधील काही अधिकारी व कर्मचारी यांना यावेळी प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले। माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांच्याकडून व पोलीस आयुक्त माननीय एम राजकुमार साहेब यांच्याकडून तसेच ज्येष्ठ नागरिकांचे सुद्धा यावेळी प्रामुख्याने विचारपूस व त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले। माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब ज्येष्ठांशी संवाद साधले। यावेळी अग्निशामक दल अधिकारी व कर्मचारी, शासकीय रुग्णवाहक व डॉक्टर, नर्सेस आणि पोलीस खात्याकडून स्वातंत्र्य दिनानिमित्त विशेष मानवंदना देण्यात आले आणि यावेळी संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालय मोठ्या आनंदपूर्वक व उत्सव आणि व जल्लोषामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आले। माननीय जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब यांना सर्वांना स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिले। यावेळी सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी, चलन प्रमुख श्री प्रकाश शिंदे RPI सोलापूर ग्रामीण यांचेही त्यांच्या नेतृत्वाखाली पथक उपस्थित आहे। उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस आयुक्त कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचंही मी प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो व विनंती करतो की त्यांना निश्चित करून दिलेल्या रांगेमध्ये उपस्थित राहायचं आहे। अग्निशमन दलाचंही पथक उपस्थित झालेलं आहे, त्यांचंही मी स्वागत करतोय। आज भारताचा 78वा स्वातंत्र्य दिन ध्वजारोहणाचा कार्यक्रम साजरा होत आहे। त्यानंतर 9:15 ते 9:25 मान्य जिल्हाधिकारी साहेबही आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील, पार पडणार आहे। कृपया उत्तरम यस् समुद्रस्य हिमाद्रैश्चैव दक्षिणम वर्षतदं भारतम नाम भारती यत्र संतती। वैदिक परंपरेपासून भारत देशाच्या सम्राट भरत राजांच्या नावाने भारत देश हे नामाभिमान रूढ झाले। अशा भारताच्या जुलमी राजवटीनंतर अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं, अनेकांनी लढा उभा केला। प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणे, 78 वर्षे स्वतंत्र भारताची वैभवाची, अभिमानाची आणि विश्वासाची मिशनच्या प्रयास, विश्वास आणि विकासाची धोरणे आम्हा भारतीयांना माहीत आहे। आमची हिशोबात घेणे 78 वर्षे स्वतंत्र भारताची वैभवाची, अभिमानाची आणि विश्वासाची आम्हा भारतीयांना माहीत आहे। अशा उज्ज्वल भारताचा वजापती आपण हा रही 4 वर्ष के सही हुआ, हम करेंगे क्या मातृभूमि के लिए अपार, कष्ट जो मिलेंगे मुस्कुराते सब करेंगे हम, देश के लिए सदा जिएंगे और मरेंगे हम। देश का ही भाग करना, भाग करने के लिए सोच लो, भला हो जिसमें देश का वो काम किए। भारत जागा विश्व जगेगा, भारत जागा विश्व जगेगा, नवयुग का होगा निर्माण, हम दुनिया के सबसे सच्चे सबसे अच्छे हम हिंदुस्तानी हैं।
माननीय जिल्हाधिकारी साहेब त्यानंतर तिरंग्याची प्रतिज्ञा घ्यायची। श्रीमान यहाँ पर ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न हुआ, आगे की कार्रवाई करने की अनुमति चाहता हूँ। अनुमति है। तिरंग्याच्या प्रतिनिधीसाठी सर्वांनी उजवा हात घेतो की मी आपला तिरंगा ध्वज फडकरेन आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन। जय हिंद, जय भारत। यानंतर माननीय जिल्हाधिकारी रमिता शिंदे यांचे मी प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो। उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, मान्यवर, मान्य स्वातंत्र्य सैनिक यांचं मी या निमित्तानं स्वागत करतो। सुदर्शन है, हम दुनिया के सबसे 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 अच्छे हम हिंदुस्तानी हैं।
ह्या गौरवशाली भारताच्या यानंतर माननीय जिल्हाधिकारी साहेब आपलं आज संपूर्ण देशात अत्यंत आनंदाने साजरा होत आहे। या शुभ प्रसंगी ध्वजारोहण समारंभास उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, पालक, पत्रकार आणि बंधू भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। सोलापूरचा स्वातंत्र्य लढा हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक ऐतिहासिक लढा होता। ब्रिटिशांच्या 150 वर्षाच्या राजवटीत मार्शल लॉची अंमलबजावणी झालेला एकमेव शहर सोलापूर होता। भारताच्या स्वातंत्र्यतेचे आणि अखंडतेचे प्रतीक म्हणजे आपला राष्ट्रध्वज, आपला देशाचा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांचा अभिमान आहे। त्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदर असणे स्वाभाविक आहे। हर घर तिरंगे मोहिमेतून राष्ट्रभावना जागृत ठेवण्याचे कार्य केले जात आहे। ही मोहीम संपूर्ण देशासह सोलापूर जिल्ह्यातही अत्यंत प्रभावीपणे राबवली जात आहे। प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला सोलापूर जिल्हा उद्योग, कृषी, शैक्षणिक, आरोग्य, संस्कृती व पर्यटन या क्षेत्रात चौफेर प्रगती करत आहे। सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन सर्व प्रकारचे सहकार्य करत असून प्रशासन ही सर्व शासकीय योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करून शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवत आहे। देशाच्या आजादीच्या अमृत महोत्सवी वर्षाचा समारोप साजरा करत असताना जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य दिनाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। त्यानंतर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार होत आहे। त्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयातील माननीय कामकाज चेन्नई सुरत प्रकल्पांतर्गत मागील वर्षभरात 336 कोटी मोबदला वाटप करून 739 हेक्टर क्षेत्र ताब्यात घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे। सोलापूर शहरासाठी प्रस्तावित मतदार यंत्र प्रशिक्षक नोडल अधिकारी म्हणून त्यांनी यशस्वी कारकीर्द पार पडलेले आहे। अशा देशमुख साहेबांचा सत्कार माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या हस्ते होत आहे, त्यांचे अभिनंदन। त्यानंतर श्रीमती जयश्री पंचे, त्यानंतर श्री लक्ष्मीकांत आयगोळे अवलकार स्थापना जिल्हा स्तरावर आल्यापासून सर्व कामकाज व्यवस्थितरित्या पार पडले। त्यानंतर अविनाश स्वामी महसूल सहाय्यक बाबत उल्लेखनीय कामाज केले। त्यानंतर श्री गणेश जगताप शिपाई महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांनी सर्व कामे तत्परतेने केली, त्याकरता त्यांचेही गोविंद कोळेकर पोलीस निरीक्षक सन 2023 करता प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे पदक प्राप्त झाले आहे। त्यानंतर मिलिटरी सर्व्हिस याकरता त्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झालेलं आहे। त्यानंतर नानासाहेब बाळू सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये नेमणूक। त्यानंतर श्री दत्तात्रय दीपक लिंब दिगंबर लोणकर राखीव पोलीस निरीक्षक 2023 मध्ये प्रशंसनीय सेवा। त्यानंतर शिवमूर्ती विश्वनाथ कुंभार, नंतर पोलीस आयुक्त मॅडम सोलापूर महानगरपालिका यांच्या हस्ते पुढील सत्कार करण्यात येत आहेत। शिवमूर्ती विश्वनाथ कुंभार पोलीस हवालदार 2023 करता प्रशंसनीय सेवेबद्दल पोलीस महासंचालकाचे पदक प्राप्त झाले, त्यांचा सत्कार होत आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या हस्ते पुढील सत्कार देण्यात येत आहेत। नानासाहेब बाळू सावंत सहाय्यक पोलीस निरीक्षक नक्षलग्रस्त जिल्ह्यामध्ये नेमणूक असताना हिंसक व बेकायदेशीर कारवायांना त्यांनी परिणामकारकरित्या आळा घातला। त्यानंतर नागेश आप्पासाहेब येनपे पोलीस उपनिरीक्षक यांनी उत्कृष्ट सेवेबद्दल माननीय CP साहेबांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। कर्मचाऱ्यांचं अभिनंदन व त्यांना शुभेच्छा। त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे, कृपया त्यांनी चहापाण्याचा लाभ सर्वांनी घ्यावा। आणि